नमस्कार. MTV न्यूजमध्ये आपले स्वागत. भारतीय सैन्य दलातील सैनिक श्री योगेश मैरे व पोलीस दलातील कार्यरत असलेले त्यांच्या पत्नी सौ करुणा महिरे यांच्या हस्ते आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताने 12वी या कक्षेत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थी कृष्णलाल ठाकरे यांचा सत्कार आखाडे गावात संपन्न. शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन त्यांच्या आईवडिलांचा देखील सत्कार योगेश मैरे यांनी केला. या सत्कार समारंभामुळे आखाडे गावात पालकांना व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी उपस्थिती आजी माजी सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, जिल्हा परिषद मुख्याध्यापक, ऑल इंडिया पोलीस संघटना, ग्रामपंचायत शिपाई, विविध कार्यकारी सोसायटी संचालक व मित्रपरिवार उपस्थित होते. सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की ही जर आज आपण गावकऱ्यांची त्याच्या अंगावर शाबासकीची थाप ठेवतोय, ही आपल्यासाठी नाही, त्याच्यासाठी नाही, आपल्या मुलांसाठी करायची होती. आज त्याला बघून इथे खास करून महिलांचा पण म्हणजे सहभाग व्हायला पाहिजे होता. कारण माणूस हा ताकदीने बाहेर कमवत असतो, पण घरातलं घरपण आणि मुलांना घडवणं हे संपूर्ण काम जे असतं हे महिलांच्या हातात असतं. की ज्यावेळेस तो केंद्रात प्रथम आलेला आहे, शाळेत प्रथम आलेला आहे, हा मित्रांमध्ये नाही बसून बसले आता काही उदाहरण आहेत मी सांगेल बोलेल तुम्हाला. प्रत्येक खेळता पहिला आलेला नाही, पळता असा झुकून पुढे गेलेला नाही. हा शाळेत नाही तर केंद्रात पहिला आलेला आहे. कारण आम्ही त्या परीक्षा देऊन पाहिलेले आहे. काय अडचणी असतात, काय संघर्ष करावा लागतो, काय त्याच्यामध्ये जागावं लागतं हे त्याच्या जीवाला जास्त माहिती असतं. परंतु त्याच्यापेक्षाही जास्त जर कौतुक असेल तर त्याच्या आई वडिलांचं, गावाचं टेन्शन, कुरकुर करणारे लोक आणि एवढ्यांचं डोक्यातून बाहेर काढून घराला घरपण आणून मुलं घडवणं ही सोपी गोष्ट नाही. ठीक आहे. आणि त्याच्यापेक्षाही जास्त त्याला घडवणारे शिक्षक, कृष्णलालचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊन तो सगळ्या गोष्टींमध्ये ऍडजस्ट होत राहणं आणि या गवगवीत यशाला सामोरे जाणं किंवा त्याला मिळवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. तालुक्याचे आमदार वगैरे वैयक्तिक सत्कार करून गेलेले आहे. आपण बघितलं असेल. आणि त्या शुभेच्छा दिल्यानंतर त्या मुलाला पुढे जिथं आपण आणखी काहीतरी करून दाखवायला पाहिजे, आपला संस्कार होतो किंवा पाठीची शाबासकी थाप आपल्यात येते आणि त्याला ती प्रेरणा मिळते. त्याच्या मागचा उद्देश हाच होतो.